हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पै आपलेनी भेदे वीण माझे जाणी जे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सार रूपानं उपदेश करतात, त्याचा विचार आपण करतो। मला शरण ये असं जे भगवान बोलले त्या संबंधात ज्ञानेश्वर महाराजांनी शरणागतीची जी व्याख्या केली त्या व्याख्येचा विचार आपण करतो आहोत की आपुलेनी भेदे वीण माझे जाणी जे जे एकपण। भगवंताचं एकपण जाणणं एवढ्याला ज्ञानेश्वर महाराज शरणागती न म्हणता स्वतःच्या भेदाशिवाय भगवंताचं एकपण जाणणं याला ज्ञानेश्वर महाराज शरणागती म्हणतात। म्हणजे भगवंताच्या एकरूपाच्या जाणण्यामध्ये स्वतःचा सुद्धा विसर पडला पाहिजे, स्वतःचा सुद्धा त्याग झाला पाहिजे, ही ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका आहे। आपला भेद सुद्धा गेला पाहिजे। आपला भेद गेला पाहिजे म्हणजे परमात्मा स्वरूपापासून मी कोणीतरी वेगळा आहे ही भावना सुद्धा बाजूला पडली पाहिजे। जर परमात्म्याला शरण जायचं असेल, देवाला शरण जायचं असेल तर स्वतःचा स्वतंत्र अभिमान ठेवून देवाला शरण जाता येत नाही। स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून देवाला शरण जाता येत नाही। याच्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली जी दोन्ही उदाहरणं आहेत ही जर आपण पाहिली तर तिथं एकरूपतेचीच उदाहरणं ज्ञानेश्वर महाराज देतात। घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे, एकरूपतेचाच विचार आहे। मज शरण येणे तैसे आख्य करी किंवा सुवर्णमणी सोनया एक कल्लोळ जैसा पाणिया। सुवर्णाचा मणी आणि सोनं एकरूपच आहे। सोनियाचे मणी केले ते सुवर्णाचे सुती ओविले तैसे जगम्या धरिले सबाई अभ्यंतरी, एकरूपताच सांगायची। कल्लोळ आणि पाणी एकरूपताच सांगायची। दिलेली सगळी उदाहरणं तिन्हीच्या तिन्ही उदाहरणं दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी एकरूप पण कल्पनेनं विभक्त किंवा भेदरूपात दिसणाऱ्या पदार्थांची दिली। याच्याकरता त्या तरंगाला पाण्याला शरण जायचं असेल तर तरंग स्वतंत्र तरंग रूपाचं अस्तित्व ठेवून शरण जाता येणार नाही। अलंकाराला सोन्याला शरण जायचं असेल तर नाही मी असा याच आकारात राहणार पण सोनं असं म्हणून चालणार नाही। त्याला कधी ना कधीतरी त्या सोन्याशी एकरूप आहेच आहे, तो व्हावं लागेल हा प्रश्न नाही। घटाचा नाश झाला म्हणून घटाकाश महाकाश होतं नाही, गगनी गगन प्रवेश। घटाकाश आणि महाकाश आधीपासून एक आहे। घट नावाची उपाधी संपली त्या पद्धतीनं इथं आकार काय, त्या लाटेला आलेला आकार विशिष्ट आकार, उपाधी संपली, नाम उपाधी संपली, सोनं आणि अलंकार उपाधी संपली, दुसरं काही नाही। आहे ते कारण रूपानं एकच शिल्लक आहे। नुसतं कारण रूपानं परमतत्व एकच शिल्लक आहे एवढं जाणणं म्हणजे शरणागती नाही। माझ्या स्वतः सकट त्या दुसरं काही शिल्लक नाही हेही जाणलं पाहिजे। आपुलेनी भेदे वीण, आपला भेद सुद्धा टाकला पाहिजे, पण आपला भेद टाकणं ही शेवटची अवस्था झाली। त्याच्याकरता काय काय टाकावं लागेल, कुठपासूनचा विचार आपल्याला करावा लागेल याचा विचार करताना आपण बिभीषणाचा एक विचार महत्वाचा म्हणून विचारात घेतला होता की बिभीषण जसं ज्या पद्धतीनं म्हणतोय भवंतम सर्वभूतानां शरण्यं शरणं गतः परित्यक्ता मया लंका मित्राणीच धनानीच। मी हे सगळं सोडून आलो, माझ्याजवळ आता माझं म्हणून काही राहिलेलं नाही। कसाही आलो तरी मी सगळं सोडून आलो। काय काय सोडून आला? लंका सोडून आलो, मित्र सोडून आलो, धन द्रव्य घर दार सगळं सोडून आलो। सुग्रीवाने विरोध केला, अंगदाने विरोध केला, भगवान म्हणाले त्याला विरोध करू नका, येऊ द्या। जो शरण आलाय ना
विचार करू नका तो कसा आहे. कोणी जरी असला मला शरण येणार असला तरी मला अभय देणं भाग आहे. आनयनम हरिश्रेष्ठ सुग्रीवाला उपदेश करताना, त्या ह्याला उपदेश करताना, मारुतीरायाला उपदेश करताना, अरे मारुती येऊ दे त्याला. दत्तस्य अभयम मया, मी माझं त्याला अभय सांग, येऊ दे त्याला. कोण जो कोणी असेल त्याला बोलावून घेऊन ये. का बाबा, मी त्याला अभय देतो. कशा करता? तो कोणी असेल. बिभीषणो वा सुग्रीव यदि वा रावण स्वयं, कोणी आला तरी चालेल. स्वतः रावण जरी माझ्या बायकोला पळवून घेऊन मला शरण आला असता तरी सुद्धा मी त्याला अभय दिलं असतं, मी त्याला त्याची शरणागती स्वीकारली असती. याच्याकरता म्हणून मारुतीरायाला एक कथा रामचंद्र प्रभूंनी तिथं सांगितली. युद्धकांडात आलेला विचार आहे. कोणी असेल, बिभीषणो वा सुग्रीव यदि वा रावण स्वयं, बिभीषण असेल, सुग्रीव असेल आणि रावण असेल. आता बिभीषण, सुग्रीव आणि रावण या 3 नावाचा विचार रामचंद्र प्रभूंनी केला. याच्यामध्ये गंमत काय होती पहा. याच्यातला जो रावण आहे तो भगवंताला कायम आणि कायम शत्रू मानत आलाय. याच्यातला जो सुग्रीव आहे तो पहिल्यांदा शत्रू मानून जवळ आला होता आणि जवळ आल्यावर कळलं की हा शत्रू नाही, मित्र होऊ शकतो. आणि तिसरा जो बिभीषण आहे तो पहिल्यापासून भक्तच आहे. जो पहिल्यापासून भक्त आहे तोही शरण आला तरी त्याला तेच अभय आहे. जो पहिल्यांदा शत्रू समजून नंतर परिवर्तन बुद्धीचं होऊन मित्र झाला तो जरी शरण आला तरी मी त्याला अभय देतो. आणि जो कायमचा माझा शत्रू आहे, त्याची चूक आहे हे कळून सुद्धा जरी मला तो शरण आला तरी शरण देणं, त्याला आश्रय देणं हे माझं काम आहे. कशा पद्धतीनं? रामचंद्र प्रभूने एका कपोत नावाच्या पक्षाचा किंवा कपोत या जातीच्या पक्षाचा दृष्टांत रामचंद्र प्रभूने मारुतीरायाला सांगितला. म्हणे मारुती, मी एक कथा ऐकून आहे. म्हणजे रामाच्या आधीपासूनही कथा होत्याच. आपल्याला रामायणातल्याच कथा माहिती आहेत, पण रामाची आई तरी कौसल्या माता तरी रामचंद्र प्रभूंना कुठल्या तरी कथा सांगतच असेल की नाही हो आधीच्या. जसं भगवान श्रीकृष्णाला रामचंद्र प्रभूंच्या कथा यशोदा माता सांगत होती, जसं शिवाजी महाराजांना जिजाबाई या रामायण आणि महाभारतातल्या कथा सांगत होत्या, तसं रामचंद्र प्रभूलाही काही सांगितलं असेलच की नाही. रामचंद्र प्रभू म्हणाले, मारुती, माझ्या कानावर एक कथा आहे ती मी तुला सांगतो. श्रूयतो ही कपोतेनं, माझ्या कानावर आहे, मी ऐकलेली एक कथा सांगतो. कपोतेनं शत्रुशरण मागतः. काय झालं? एका झाडावर कपोत पक्षी आपल्या पक्षिणीसह घरटं बांधून राहत होता. त्यांनी सांगितलेली कथा आहे. शत्रुशरण मागतः अर्चितश्च यथा न्यायम स्वैश्च मांसैर्निमंत्रितः सहितम प्रतिजग्राह भार्या हरतारम आगतम कपोतो वानरश्रेष्ठ किम पुनः मदविधो जनः. रामचंद्र प्रभूंनी 2 श्लोकामध्ये कथा सांगितली. एक कपोत पक्षी आपल्या मादीसह एक घरटं बांधून राहत होता एका झाडावर. चांगलं झाड होतं, चांगलं डवरलेलं होतं, सावलीचं झाड होतं, गच्च भरलेलं झाड. त्या झाडावर एका फांदीवर तो कपोत आपल्या पत्नीसह घरटं बांधून राहत होता. एके दिवशी तो आणि त्याची पत्नी ही दोघेही अन्न मिळवण्याकरता बाहेर पडलेली असताना एका पारध्यानं त्याच्या पत्नीला पकडलं. ती पत्नी त्याच्या जाळ्यात अडकली पारध्याच्या, आणि आता ही काही सुटणार नाही म्हणून तो कपोत पक्षी तिचा शोध घेऊन परत आला. त्याला काही आपली पत्नी सापडली नाही. तो परत आला. आता करेल काय? किती दिवस बाहेर राहील? वारीमध्ये बायको हरवल्यावर माणसं घरी जातच नाहीत काय? जात असतीलच की नाही? घरी जातात, शेवटी व्यवहार आहे, काहीतरी करावंच लागेल की नाही. तो कपोत घरी आला. घरी आल्यानंतर कर्मधर्म संयोग असा, पावसाला सुरुवात झाली मोठ्या, आणि ज्या पारध्यानं त्याच्या मादीला पकडून मारलं होतं तो पारधी त्याच झाडाखाली आश्रयाला म्हणून आला. वर कपोत पक्षाचं घर आहे. त्याला माहिती आहे हा आपला शत्रू आहे, आपल्या बायकोला यांनी पकडलंय, तिला मारलंय, आणि तो विकेल तरी, खाईल तरी, काहीतरी करेल. पण शत्रू शरण मागत हा, शत्रू जरी शरण आला. त्या कपोत पक्षाने विचार केला, बायको गेली, सगळं झालंय, काही आता ती काही सुटणार नाही, ती काही परत येणार नाही,
पण हा अतिथी म्हणून आपल्या आश्रयाला आला, आपल्या झाडाखाली आला म्हणजे आपल्या घरातच आला ना, आपण त्याला आश्रय दिला पाहिजे. तो झाडाच्या खाली निवाऱ्याकरता म्हणून जर आला असेल तर त्याची शरणागती आपण स्वीकारली पाहिजे. म्हणून त्या कपोत पक्ष्याने त्याला आश्रय दिला झाडाखाली. आणि झाडाखाली आश्रय दिल्यानंतर पाऊस वाढला, एकदम वेगाचा पाऊस पडायला लागला. पाऊस पडून नुसता पाऊस पडेना, गार वारा सुरू झाला. वारा जेव्हा सोसाट्याचा व्हायला लागला, तो पारधी तर पूर्ण भिजलेला, पण वाहत असलेल्या वाऱ्यानं थंडी वाजायला लागली आणि कुडकुडायला लागला. कपोत पक्ष्याला वाटलं आपल्या घरी आलेला पाहुणा हा कुडकुडतोय, आपण काहीच करू शकत नाही त्याच्या थंडीच्या निवारणाकरता, शीत निवारणाकरता काही केलं पाहिजे. काय करावं? अग्निर्हिमस्य भेषजम. अग्नी हा थंडीवरचा अग्नी हे औषध आहे. ठीक आहे, उपनिषदांनी सांगितलंय, वेदांनी सांगितलंय अग्निर्हिमस्य भेषजम. अनुवाद अर्थवादाकरता, अर्थवादाचा विचार करताना अनुवादाचा विचार याच्यामध्ये हे उदाहरण दिलं जातं. अग्निर्हिमस्य भेषजम. अनुवादो विरोधे गुणवादस्यात् अनुवादो अवधारिते. भूतार्थवादस्तद्धानात अर्थवादस्त्रिधा मतः. 3 प्रकारचा अर्थवाद सांगताना त्याच्यातला एक अनुवाद म्हणून जो सांगितला, त्या अनुवादाकरता हे उदाहरण दिलं जातं. अग्निर्हिमस्य भेषजम. अग्नी हे औषध आहे. मग त्या कपोत पक्षाने विचार केला की आपल्या घरी पाहुणा आलाय ना, आपण याची सरबराई केली पाहिजे. काही का असेना, कसा का असेना, शत्रू जरी आला तरी आत्ता आपल्या आश्रयाला आलाय, शरण आलाय ना, विचार करायचं कारण नाही. म्हणून तो कपोत पक्षी तेवढ्या वाऱ्यात बाहेर पडला. कुठल्या तरी घरामध्ये जाऊन एक जळती काडी त्याने उचलून आणली, आपल्या झाडाखाली ठेवली, इतरत्र फिरून काही काड्या गोळ्या केल्या आणि त्याच्याने त्याला अग्नी तयार, शेकोटी तयार करून दिली. आणि शेकोटी तयार करून दिल्यानंतर त्याला सांगितलं, बाबा या आता शेकोटी जवळ बसून तू तुझी थंडी भागव, तुझी थंडी जाऊ देत, तुला जरा ऊब मिळेल, तू जो भिजलेला आहेस या उष्णतेमुळे तुझे कपडे कोरडे होतील, अंग कोरडं होईल, शीत निवारण या शेकोटीवर तू करून घे. सांगितलं. तो शेकोटी शेकायला लागला, त्यालाही बरं वाटलं, जरा ऊब मिळाली त्या पारध्यालाही. आणि नंतर कपोत पक्षाच्या लक्षात आलं की याला नुसती थंडी भागवून याची भागणार नाही, आपल्या घरी आलेला पाहुणा आहे, नुसतं त्याला झोपायलाच द्यायचं का त्याला काही जेवण खाणं विचारलं पाहिजे. काय करू उपचार कोप मोडके. पण कसं का असेना, दरदरीत पाण्या का असेनात, पण रांधियल्या कणा रांधियल्या की नाही तुकोबारायने, कसं का असेना जे असेल ते दिलं पाहिजे. काहीतरी एखादा घास तरी मिळाला पाहिजे, काहीतरी मिळेल. संतांच्या घरी गेल्यानंतर काहीतरी मिळतच, थोडंफार तरी मिळतं. काय सुभाषितकाराने त्याचा विचार केला, काय मिळतं त्याचा. गवताचं आसन तरी मिळेल, बाकी काही नाही मिळालं तर 4 गोड शब्द तरी ऐकायला मिळतील, काही नाही मिळालं तर. त्याने विचार केला, याला आपण थंडी निवारणाकरता म्हणून काही औषध दिलंय, अग्नी तयार करून दिलाय, पण याची भूक भागली नाही, याला भूक लागली आहे. आता हा रात्रीच्या वेळेला कधी जाणार, कधी शिजवणार, कधी अन्न खाणार. म्हणून त्याने विचार केला, असं करून चालणार नाही. अर्चितश्च यथा न्यायम स्वैश्च मांसैर निमंत्रिता. रामचंद्र प्रभू मारुतीरायाला बोलतात, म्हणून त्या कपोतानी काय केलं, ती जी शेकोटी पेटली होती त्या शेकोटीच्या जवळ जाऊन बसला. तो कपोत त्या पारध्याला म्हणाला, जो पारधी याच्या बायकोला मारून याच्याच आश्रयाला आलेला होता, भार्या हरतारम आगतम, भार्येला मारणारा, शत्रुशरण मागत आहात, तो त्याचा शत्रू शरण आलेला होता. तो कपोत त्या शेकोटीजवळ जाऊन बसला. त्याने त्या पारध्याला सांगितलं, तुम्ही माझ्याकडे आलात, पण मी तुमची काही सरबराई पाहुणचार करू शकलो नाही, मला क्षमा करा. तुम्हाला लागेल एवढं अन्न काही मला देता येणार नाही, माझ्याजवळ तेवढा काही संग्रह नाही अन्नाचा. आम्ही दोघंही अन्न मिळवण्याकरता बाहेर पडलो होतो, त्याच्यातले माझी बायको तरी अडकली, पण मी काही अन्न मिळवू शकलो नाही, माझ्या घरी तुम्हाला अन्न देण्याकरता नाही. पण मी आता तुम्हाला काही देऊ शकलो नाही तरी माझं मांस मात्र तुम्हाला रुचकर लागेल. मी या अग्नीमध्ये पडतो, मला भाजा आणि खा आणि आपलं पोट भरा. कपोताने त्या शेकोटीमध्ये उडी मारली आणि त्या स्वतःचं मांस शिजवून त्याने आलेल्या शरणागताचं पोट भरलं. रामचंद्र प्रभूने हा दृष्टांत मारुतीरायाला सांगितला. आणि रामचंद्र प्रभू म्हणतात
की मारुती जर आपल्या बायकोला मारणारा आला तरी त्याची शरणागती स्वीकारून त्याच्या व्यवस्थेचा विचार आपण केला पाहिजे हे कपट पक्षाला कळतं, तर माझी बायको नुसती पळवून नेलेला रावण आला तरी सुद्धा मी त्याला शरणागती माझ्याजवळ आश्रय देणार आहे, त्याची शरणागती मी स्वीकारणार आहे. बिभीषणो वा सुग्रीव यदि वा रावण स्वयं, स्वतः रावण आला तरी मी त्याची शरणागती स्वीकारणार. रामचंद्र प्रभूंनी युद्धकांडामध्ये बिभीषणाच्या शरणागतीच्या वेळेला हा विचार मांडला. जो जो कोणी ज्याचा ज्याचा त्याग करून आलेला असेल त्या सगळ्या त्यागाला योग्य पद्धतीचा न्याय देऊन त्याची शरणागती स्वीकारणं हे माझं काम आहे, रामचंद्र प्रभू बोलले. त्या पद्धतीनं काय काय सोडून आला, बिभीषण जसा सोडून आला तसं भगवंताच्या प्राप्तीकरता बिभीषणाने लंका सोडली, मित्र सोडले, धन सोडलं, द्रव्य सोडलं, स्वतःच्या जीविताची आशा सुद्धा सोडून आला. रामचंद्र प्रभू म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात, हेच केलं पाहिजे तर ती शरणागती खरी आहे. हेच केलं पाहिजे. पै आपुलेनी भेदे वीण माझे जाणीजे जे एकपट. जाणीजे शब्द का वापरला याचा विचार नंतर करायचा आहे, पण स्वतः परमात्मा भिन्न आहोत ही जाणीव जर अज्ञानानं आपल्या अंतःकरणामध्ये दृढ झाली असेल तर या जाणीवेचाही त्याग केला पाहिजे. मी परमात्मा भिन्न आहे असं जर मला वाटत असेल तर ती भिन्नता ज्या अज्ञानानं निर्माण झाली त्या अज्ञानासह स्वतःच्या भिन्नतेचा त्याग केला पाहिजे, तर त्याला मी शरणागती म्हणतो. ही ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या पाहताना कशा कशाचा त्याग करावा लागेल याचा विचार आपण भावार्थ रामायणाच्या अनुषंगानं थोडासा पाहत होतो. ज्या वेळेला सुमंत रामचंद्र प्रभूंच्या दर्शनाला गेले त्यावेळेला त्यांना कशा कशाचा त्याग करावा लागला याचा विचार सांगताना रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, 2 दारातून अजून आत गेलो आहोत, अजून 5 दारातून आपल्याला आत जायचंय, अजून 5 दारं शिल्लक आहेत. दुसऱ्या दारातून जाताना काय काय टाकावं लागलं, नाथ महाराजांनी सांगितलं, छत्र चामर दुसरे द्वारी, छत्र चामर टाकावे लागले. छत्र चामर म्हणजे काय याचा विचार आपण करून आलो. मान अभिमान सगळे भगवंताच्या दारात सोडायचे असतात, आत घेऊन जायचे नाहीत. मान अभिमान, मी दर्शनाला आलो नाही, काही उपयोग नाही, तुझ्यासारखे लाखो येतात इथं देवाच्या पायाजवळ, तुझा काय विशेष आहे बाबा, मी म्हणून कोणी आहे विचार करून देवळात जाऊन चालत नाही. मी कोणीच नाही, मी तुच्छ आहे असा अपमान धारण करूनच गेलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी चिंतन करताना परमात्मा प्राप्ती करता देवाच्या दर्शनाकरता काय केलं पाहिजे हे सांगताना तुकोबाराय काय बोलतात, मान अपमान अवघे, मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे हेची देवाचे दर्शन. देवाच्या दर्शनाला काय लागतं, मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, हे गुंडाळून ठेवलं पाहिजे. मान अपमान सगळं देवळात जाताना गुंडाळून ठेवलं पाहिजे. माझा अपमान झाला देवळात गेल्यानंतर, माझी व्यवस्थाच झाली नाही, याला चालत नाही, हे शरणागती म्हणत नाहीत. मी काही अधिक बोलत नाही याच्याबद्दल. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या कीर्तनाचं चिंतन करताना हे सांगितलंय, थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन, मान दंभ थुंकोनिया कीर्तन करीतो असा अन्वय. नाहीतर थुंकोनिया मान इथं दंड द्यायचा आणि दंभ करीतो कीर्तन हे त्यांच्याकडे जात नाही, हे आपल्याकडे येतं. दंभ कीर्तन करणं आपल्याकडे, कीर्तनाचा दंभ करणं. पण तुकाराम महाराज मान दंभावर थुंकतात. मी हे थुंकून टाकलंय. थुंकून टाकलं म्हणजे काय, एखादा मनुष्य खोकला झाला, काही झाला, कफ झाला तर थुंकून टाकतो. थुंकलेल्या पदार्थाकडे पुन्हा ममत्वानं पाहतो काय आयुष्यात? जो पदार्थ थुंकून टाकला त्याच्याबद्दल जसं पुन्हा ममत्व वाटत नाही. म्हणून ज्ञानोबारांनी वैराग्यासाठी तेच उदाहरण दिलंय, फक्त माणसाच्या ऐवजी कुत्र एवढंच तुका ज्ञानोबारांनी वापरलं. केलं ना चिंतन, काल आपण बोलू, जैसे वमुनिया सुणे आत्ताची गेले, उठलेनी वैराग्य जेणे हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुणे आत्ताची गेले. कुत्र्याच्या उलटीकडे बघण्याची जी भावना असते तुमची आमची, तीच भावना विरक्ती निर्माण झालेल्या महात्म्याची जगतातल्या भोगाकडे बघण्याची असते. जगतातल्या भोगाला तो तेवढं तुच्छ समजून पाहतो. थुंकून टाकलेल्या पदार्थाकडे जसं ममत्वानं पाहता येत नाही, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मान दंभ असा थुंकून टाकला,
ते पुन्हा आमच्या जीवनात येणार नाहीत याची दक्षता घेतली, असं कीर्तन आम्ही केलं. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचा आनंद कशामुळे, तर ह्याच्यामुळे. मान गेला, दंभ गेला. आम्हाला कीर्तनात मानही लागतो आणि दंभही लागतो. लोकांनी मला विद्वान म्हणावं हा दंभही आहे, दंभही आम्हाला पाहिजे. आणि आम्ही आल्यानंतर लोकांनी वा वा काय छान कीर्तन केलं असं म्हणलंच पाहिजे. एखाद्याने कीर्तनातली चूक दाखवली तर आमचे अभिमान दुखावतात. तुम्ही असं बोलायला नको होतं म्हणलं की मी बरोबर बोललो तुम्हालाच कळलं नाही, हे पुन्हा म्हणता आलं पाहिजे तर तो खरा महाराज. नाही, तुकाराम महाराजांना कित्येक पद्धतीनं अपमान झाले जीवनामध्ये तुकाराम महाराजांचे. कशाचाही तुकाराम महाराजांनी तो अपमान म्हणून मनाला लावून घेतला नाही. एका भक्तानं आपल्या पत्नीला उपदेश करताना त्या पत्नीचा आणि त्या भक्ताचा एक ठिकाणी संवाद आला. एका भक्तानेच सांगितला काय केलं पाहिजे. भ्रामस्तिष्ठ तले तले विटपिनाम ग्रामेषु भिक्षाटन. गावागावामध्ये भिक्षा मागून कुठल्या तरी झाडाखाली माणसांनी राहावं, कुठेही राहावं, काही विचार करू नये. भूक लागली ना गावागावामध्ये जावं, कुणाच्याही घरी जावं, थोडी भिक्षा मागावी. पोटापुरतं मिळालं की एखाद्या झाडाखाली बसून ते खावं. त्याच झाडाखाली रात्र काढायची असेल तर तिथंच काढावी. स्वच्छंदम पिब यामुनम जलम अमलम चोराणी कथाम कुरु. आणि काय करावं, यमुनेचं स्वच्छ असणारं पाणी, यमुनेचं स्वच्छ असणारं पाणी भरपूर प्यावं. घरासमोर जाऊन कुणाच्याही हात पसरावा. भीक मागायला लाजू नये. वाढावं माझ्या पोटाला काहीतरी, भजन करायला पोटामध्ये शरीरामध्ये त्राण राहिलं नाही, चतकोर अर्धी भाकरी असली तर वाढा म्हणावं. भजनाकरता भीक मागायची वेळ आली, भीक मागावी. कुठल्या तरी झाडाखाली बसून ते खावं. पोट भरलं की तिथं झोपावं रात्रभर. तहान लागली तर यमुनेचं पाणी भरपूर प्यावं. आणि काय करावं, अमलम चोराणी कथाम कुरु. आणि भगवान श्रीकृष्णाची कथा करत हिंडत राहावं. भीक मागावी, यमुनेचं पाणी प्यावं, झाडाखाली राहावं, स्वतःचं घर बांधू नये, स्वतःची शेती पिकवू नये, स्वतःचा संग्रह करू नये, पण भगवान श्रीकृष्णाची कथा करत दिवसेंदिवस असंच फिरत राहावं, काही करू नये. आणि असं करताना दोन गोष्टी होण्याची शक्यता असते. असं करणाऱ्या माणसाचा समाजामध्ये एकतर अपमान होतो, नाहीतर इतकी विरक्ती निर्माण झालेल्या महात्म्याला समाज सन्मानित करतो. दोन पैकी काहीतरी एक होईल. फार विरक्त महात्मा आहे हो, काही 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 घेत नाही असं म्हणलं, काय समाजाची दिशा आहे मानसशास्त्र कळत नाही. पण मनुष्य विरक्त वाटला की माणसं त्याला न्यून का देतात हे कळत नाही. म्हणजे तो विरक्त आहे हे माहिती आहे तरी त्यालाच देण्याची मर्मर आहे. तो घेणार नाही, तो साठवणार नाही, संग्रह करणार नाही, तो खराच विरक्त आहे असं माहिती असून सुद्धा कुणाला दान द्यावं, जो विरक्त आहे त्याला दान द्यावं. मग तो विरक्त राहील कसा. त्याच्या वैराग्याची परीक्षा आपण का घ्यायची. तो जर विरक्त आहे तर त्याला पुन्हा त्या विषयाकडे आकर्षित करायचं कशा करता. पण माणसाला थोडंसं वैराग्य दिसलं की त्याला अरे फार विरक्त महात्मा आहे, मग माझं घरच दान करतो. मग त्याचं विरक्ती राहिली कुठं. तो जर तुझं घर घेऊन बसला, तो जर तुझं शेत घेऊन बसला, तो जर तुझं द्रव्य घेऊन बसला, त्याचं वैराग्य जाईल ना, तो घेणार नाही. पण वैराग्यवानाला म्हणून तर वैराग्याचा दंभ मिरवावा लागतो, त्याच्याशिवाय मिळत नाही. म्हणून मी विरक्त आहे, नको मला, नको मला, नको असं म्हणावं लागतं. पानावर बसले, मी आता पानावरचं उदाहरण देतो. पानावर बसलेल्या माणसाला पाहिजे असतं पण नको, लाजे काजे खातर नको म्हणावं लागतं. मग लाडू वाढायला माणूस आला, ज्याला खरंच नकोय ना तो पानावर आडवा झोपेल, नको मला वाढू नका. पण हा ज्याला पाहिजे, नको नको, दोन्ही हात इकडं करायचे आणि ताट मोकळं मध्ये ठेवायचं, नको 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 नको. आता हे नको का पाहिजे, पाहिजेच असतं पण नको म्हणून वाढणं ते बायका तूप वाढतात की नाही. जाऊ दे, काय करायचंय. सम्मानम कलयती गोर गरलम नीचापमानम सुधाम. काय होतं,
एकतर त्याचा सन्मान होतो या समाजामध्ये, नाहीतर त्याचा अपमान होतो. काय केलं पाहिजे? जर सन्मान झाला तर आपल्या वाट्याला जणू हलाहल विष आलंय असं समजून त्या सन्मानाचा त्याग केला पाहिजे. आणि जर आपला अपमान झाला तर आपल्या ओंजळीत अमृत पडलंय इतक्या आनंदानं त्याचा स्वीकार केला पाहिजे. कुठल्या तरी झाडाखाली राहायचं, भिक्षा मागून जगायचं, यमुनेचं स्वच्छ पाणी पीत भगवंताची कथा करायची. असं करताना सन्मान झाला तर विषाप्रमाणे त्याज्य मानायचा, आणि अपमान झाला तर अमृतासम त्याचा स्वीकार करायचा. असं करून श्री राधा मुरलीधरो भज सखे वृंदावनम मात्यज. आणि अशा पद्धतीनं राधा मुरलीधराचं कीर्तन करत करत राहा. वृंदावनम मात्यज, वृंदावनाचा त्याग करू नको. आता वृंदावनाच्या ऐवजी आपण पंढरपुरम मात्यज असं म्हणू. पंढरपुराचा काही करावं, कुठे राहावं, वळचणीला नाही खोली मिळाली चातुर्मासात, वळचणीला राहावं, काही करावं, माधुकरी मागावी, चिंतन ऐकावं, चिंतन करावं, चिंतन सांगावं, काही करावं. भगवान श्री पंढरीनाथाची अखंड आराधना करत पंढरपुराचा त्याग न करता राहावं. हे काय आहे सगळं? मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, ह्याचा त्याग केला पाहिजे. म्हणून नाथ महाराज आपल्याला सांगतात, छत्र चामर टाकून द्या, नको तो मान. परमात्मा प्राप्ती करता मान अभिमान घेऊन जाण्याचं कारण नाही. दुसऱ्या दारातून मान अभिमानाचा त्याग करून तुम्ही प्रवेश केला की आत गेल्यानंतर तुम्हाला तिसरं दार दिसतं. त्या तिसऱ्या दारात काय टाकायचं? रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पैर आहे. पादत्राण तिसऱ्या दारात, पादत्राण म्हणजे पायातल्या चपला, तिसऱ्या दारामध्ये टाकायच्या. आता पायातल्या चपला दारात टाकायच्या, ठेवाव्याच लागतात. देवाच्या मंदिरात जायचं म्हणजे दरवाजामध्ये पायातल्या चपला ठेवाव्याच लागतात, दरवाजातच ठेवाव्या लागतात, त्याच्याशिवाय प्रदक्षिणा करताना दिसत नाहीत. म्हणून आडबाजूला ठेवायच्या नाहीत, बरोबर देवाच्या समोर चपला सोडायच्या. म्हणजे माझं तर लक्ष आहेच आहे, पण देवा तुमचंही असू दे आमच्या चपलांवर लक्ष, हे सांगण्याकरता बरोबर देवाच्या समोर येऊन त्या महाद्वारामध्ये चपला सोडायच्या. चपला सोडाव्याच लागतात. आता चपला चामड्याच्या आहेत, लाकडा पुष्कळ सांगितल्या, लाकडाच्या आहेत, आमक्या आहेत, हरणा जिनापासून आहेत. सगळ्यात शेवटच्या चपला डुकराच्या कातड्यापासून कराव्यात असं शास्त्र आहे. त्याच्या दुसरी कातडी वापरू नयेत असं शास्त्रात म्हटलंय. आपण काय करतो हा प्रश्न वेगळा. काही काही ठिकाणी यज्ञामध्ये चपला वापरायला सांगितल्यात कृष्णाजनाच्या, काही ठिकाणी लोकरीच्या चपला वापरायला सांगितल्या, ज्या काही चपला असतील. पण मंदिरामध्ये जाताना ती पादत्राणं बाहेर ठेवावी लागतात. लक्षणं काय करायची? पादत्राणं बाहेर ठेवायची म्हणजे काय? पायांच्या चपलात असं काय अडकलंय की ज्याचा त्याग करायला शास्त्र सांगतं? चप्पल घेऊन मंदिरात गेलं तर काय होतं? चप्पल घालून आपण देवळात गेलो, काय होतं? बिघडतं काय? बिघडायचं काय त्याच्यामध्ये? देवाला काही वाईट वाटणार आहे काय? हा चप्पल घालून आला बाबा म्हणून? पण नाही. पादत्राणं त्याज्यच मानली आहे, तिला टाकूनच द्यायचं आहे. पादत्राणं बाहेरच ठेवायची. घरात जाताना पादत्राणं बाहेर ठेवा, मंदिरात जाताना पादत्राणं बाहेर ठेवा, असं आहे की नाही? आता घरातल्या चपला वेगळ्या असतात, बाहेरच्या वेगळ्या असतात, पण काही असे ना ते मान्य नाही. कशा करता वापरतात माहित नाही, परंतु पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी राहे. पादत्राण म्हणजे काय? साधा विचार केला तर आपल्या पायाचं काट्यापासून खड्यापासून रक्षण करणारं एक साधन म्हणून चपला आहे, बरोबर? पायामध्ये काटा टोचू नये, खडे टोचू नयेत, पायाला काही लागू नये, काचा घुसू नयेत, याच्याकरता प्रदक्षिणेतही चपला घातल्या जातात. आता इलाज नाही, त्याला काय करता? काचाच इतके आहे, ब्लेडचे तुकडेच इतके पडले वाळवंटामध्ये, घालून जातात लोक. एक पायाचं संरक्षण करणारं आवरण म्हणून चपलांचा विचार केला जातो. चपला काय करतात? पायाला आवृत्त करतात. चपलांचं काम काय आहे? पायाला आवरण करणं. आवरण करणं म्हणजे बाहेरची वस्तू पायापर्यंत पोचू न देणं.
हे चप्पलांचं काम आहे. लक्षणं करा आपण त्या संदर्भामध्ये. चप्पल म्हणजे काय? पायाला असलेलं आवरण, बाहेरच्या पदार्थाचा, प्रतिकूल पदार्थाचा, प्रबल पदार्थाचा, भिन्न पदार्थाचा, स्वभिन्न पदार्थाचा आपल्याशी संयोग होऊ न देणं हे पायातल्या चप्पलांचं काम आहे. पादत्राणाचं काम एवढंच आहे. याच्याकरता आपल्याला जर सगळी पृथ्वी चामड्याने मढवता येत नसेल तर आपल्या पायात चपला घातल्या की सगळी पृथ्वी चामड्यानं मढूनच गेली आपल्याकरता, एका सुभाषितात आलंय. परंतु असं असलं तरी सुद्धा चपला काय करतात? आपल्या पायाला आवरण करतात, आवृत्त करतात. आणि तिसऱ्या दारात चपला सोडा याचा अर्थ हे सगळे आवरण सोडून द्या, हे सगळे कोश सोडून द्या. स्वतःच्या भोवती, स्वतःच्या पायाच्या भोवती चप्पल म्हणजे आपण एक कोश विणला. बूट घालणं म्हणजे काय? चप्पल घालणं म्हणजे काय? आपल्या पायाला आपण घर दिलं, आपल्या पायाला आपण गुंडाळून ठेवलं. ते कशानं गुंडाळून ठेवलं असेल? त्याला बूट म्हणायचे का चप्पल म्हणायचे का खडावा म्हणायचा का अमकं म्हणायचं, काय म्हणायचं हा नंतरचा प्रश्न आहे. त्याला संज्ञा काय द्यायची? पण संज्ञेपेक्षा संकल्पना जर आपण लक्षात घेतली तर आपल्या पायाला आपण दिलेलं एक आवरण आहे, तो एक कोश आहे. सुरक्षिततेकरता दिलेला कोश आहे, सुरक्षिततेकरता दिलेलं आवरण आहे. नाथ महाराज म्हणतात तिसऱ्या दारात या चपला टाका. याचा अर्थ काय? तिसऱ्या दारामध्ये स्वतःनी स्वतःच्या भोवती विणलेले कोश टाकून द्या. ते कोश कशाचेही असतील, अनेक आवरण आहेत. माणसाला काही एक आवरण आहे असं समजायचं कारण नाही. काही जण शरीराच्या आवरणाचा अभिमान बाळगतील, तर काही जण बुद्धीचं आवरण स्वतःच्या भोवती घालून घेतील, काही जण मनाचं आवरण घालून घेतील, काही जण विद्वत्तेचे संचरे भूतांगी असं त्यांच्या बाबतीत होईल. काही जणांना अभिमानाचं आवरण असेल, काही जणांना संपत्तीचं आवरण असेल, काही जणांना सत्तेचं आवरण असेल, काही जणांना सौंदर्याचं आवरण असेल. कारण ही आवरणं म्हणजे त्या कक्षेमध्ये आपण राहणं, त्या आवरणात राहणं म्हणजे त्या कक्षेत राहणं. सौंदर्याचं आवरण ज्या स्त्रीला अथवा ज्या पुरुषाला आहे तो मनुष्य कुठेही गेला तरी स्वतःच्या सौंदर्याचा विचार बाजूला ठेवू शकत नाही. विद्वत्तेचं आवरण घेऊन जगणारा कोणीही विद्वान कुठेही गेला तरी स्वतःच्या विद्वत्तेचा विचार बाजूला ठेवू शकत नाही. तो कुठं प्रवचनाला जाऊन बसला तरी तो म्हणेल याच्यापेक्षा असं सांगितलं असतं तर चांगलं झालं असतं. अरे यांना हा श्लोक माहिती नाही वाटतं, यांना हे प्रमाण माहिती नाही वाटतं. म्हणजे प्रवचन चाललं भगवंताबद्दल, पण तो स्वतःची विद्वत्ता विसरायला तयार नाही. कुठेही सौंदर्याचा, आता सुंदरते ध्यान अभंगाचा विचार चालू आहे. ज्याला सौंदर्याचं आवरण आहे तो म्हणेल भगवान सुंदर आहेत, सुंदरते ध्यान, पण माझ्यापेक्षा नसतील. तो स्वतःच्या सौंदर्याचा विसर पडू देत नाही. स्वतःच्या सौंदर्याच्या भावना त्याच्या मनातून बाजूला जात नाहीत. जो बलवान आहे, ज्याला बलाचा अभिमान आहे, आवरण ज्याची स्वतःभोवती निर्माण करून घेतलंय, तो कुठेही जाऊ द्या, तो स्वतःच्या बलाला विसरू शकत नाही, स्वतःच्या बुद्धीला विसरू शकत नाही. आणि हीच आवरणं नंतर आपला नाश करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना का पुण्यालागी प्रवृत्ती पापाविषयी निवृत्ती हे जाणणे याचे राती तयाचे मन निगणेया आणि प्रवेशा चित्त नेदितू अवेशा कोश कीटू जैसा जाचिन्नला पै. हे उदाहरण तेवढ्या करता दिलं. कोशातला किडा, परवा बोलून आलो आपण, कोशातला किडा स्वतःच्या भोवती कोश बांधतो. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय ते बोलतात, एरवी कोश कीटकाची या परी आपण या आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी असा जो कोश कीटक स्वतःच्या भोवती घरटं विणतो आणि त्या घरट्याला प्रवेश द्वार ठेवायला विसरतो. परिणाम असा होतो की आतच गुदमरून त्याचा मृत्यू होतो. ज्ञानोबराय तेच म्हणतात, निगणेया आणि प्रवेशा चित्त नेदितू अवेशा. आपल्या भोवतीचा कोश बांधण्याच्या मध्ये माणसं इतके रममाण होऊन जातात की या कोशातून बाहेर जायला आणि आत यायला वावच ठेवत नाहीत, दरवाजा ठेवत नाहीत. परिणाम काय होतो? कोश किटू जैसा जाचिन्नला पै. कोश किडा जसा त्याला त्याचा त्रास होऊन तो मरतो, तशी माणसं स्वतः सौंदर्याच्या अभिमानानं मरतात. देवाजवळ गेलं तरी स्वतःचं सौंदर्य, मुक्तकेशीची कथा आहेच की नाही आपल्याकडे, एवढी इतकी सुंदर, इतकी सुंदर, तिच्या सौंदर्याला पारावार नाही.
देशोदेशीचे लोक या पंढरपुरामध्ये मुक्तकेशीचं सौंदर्य बघायला येत असत. इतकी मुक्तकेशी सुंदर, इतकी सुंदर. तिच्या सौंदर्याचे काय परिमाण आहेत माहिती नाही. सौंदर्याची जी काही असतील, स्त्री सौंदर्याची जी काही परिमाणं असतील, ती सगळी परिमाणं मुक्तकेशीला यथार्थ लागू पडावीत इतकी मुक्तकेशी सुंदर आहे. खूप तिला सौंदर्याचा अभिमान निर्माण झाला. अभिमान निर्माण झाल्यानंतर आपल्या नाजूकपणाविषयी असं सांगतात ना, त्या नाजूकपणाविषयी की नाजूक स्त्री जी असते, जिची कातडी नितळ असते, तिने म्हणे पान खाल्लं तर तिचा घसा लाल दिसतो बाहेरून. काय नितळता असेल, काय सौंदर्य असेल माहिती नाही, सांगतात. पण असं इतकी सुंदर, इतकी तिची कांती उज्ज्वल, इतकी कातडी नितळ की आतलं सुद्धा बाहेरून दिसावं, घसा लाल दिसावा, गळा लाल दिसावा पान खाल्ला तर. काय आहे, नुसता गार वारा सुटला की बस त्यांना लगेच सर्दी होते. ते एका राजाची गोष्ट सांगतात. एक राजा होता म्हणे, खूप नाजूक, अति नाजूक. हत्तीवर बसला, हत्तीवर अंबारी, अंबारीत 7 गाद्या, गाद्यावर राजा. इतका नाजूक की चालता चालता हत्तीचा पाय विलायचीवर पडला तर राजाला सर्दी झाली. काय नाजूक असेल. हत्तीचा पाय विलायचीवर पडायचा आणि राजाला सर्दी व्हायची. नाजूक. मुक्तकेशी नाजूक, खूप सुंदर. सौंदर्याचा अभिमान निर्माण झाला. भगवंताच्या दर्शनाला गेली तरी स्वतःच्या सौंदर्याचा विचार तिला बाजूला ठेवता आला नाही. देवाच्या जवळ जाऊन जर स्वतःचाच विचार करायचा असेल तर देवाची शरणागती मानायची कशी. पै आपुलेने भेदेवीण माझे जाणी जे जे एक, पण कुठं गेलं, राहत नाही. म्हणून देवाला दर्शन करताना तिच्या हाताचा स्पर्श देवाच्या पायाला झाला आणि देवानी तिचा अभिमान हरण करायचं ठरवलं आणि तिच्या बोटाचा स्पर्श, इतक्या नाजूक स्त्रीच्या बोटाचा स्पर्श देवाच्या पायाला झाला तर देवाच्या पायाला खड्डा पडला. आहे की नाही. अजूनही पांडुरंगाच्या पायाला खड्डा आहे. काय आहे तो खड्डा? तो खड्डा म्हणजे कुणीतरी खणून काढलेला नाही. तो खड्डा म्हणजे मुक्तकेशीचा पाया पडताना फक्त बोट देवाच्या पायाला बाहेरून लागलं. देवाच्या पायाला खड्डा पडला. देवाने सांगितलं, बाई तुझ्यापेक्षा मी नाजूक आहे. तू जगात नाजूक आहेस, पण इतक्या नाजूक स्त्रीच्या बोटाचा स्पर्श झाला तर मला दुखापत होते, इतका मी नाजूक आहे. भगवंताने अभिमानाचं हरण केलं. मला पुढे जायचं नाही. भगवान करतील याच्यात नवलही नाही भक्ताच्या अभिमानाचं हरण. परंतु मला सांगायचं हे की जो स्वतःच्या भोवती सौंदर्याचा कोश विणतो भगवंताला शरण जाऊ शकत नाही. जो स्वतःच्या भोवती बुद्धिमत्तेचा कोश विणतो शरणागती खरी नाही. देवाला शरण जाणारा एखादा बुद्धिमान जर असं म्हणत असेल की माझ्यासारखं कोणीच शरण जाऊ शकत नाही, तर त्याची शरणागती खरी नाही ना महाराज. माझ्यासारखं म्हणून त्याचा अभिमान शिल्लक राहिला तो राहिला, त्याचा कोश राहिला तो राहिला, चालत नाही. या सगळ्या कोशाचा त्याग करून, हा कोश म्हणजे काय आहे, ही सगळी पादत्राणच आहे. पादत्राण म्हणजे काय? पायावर घातलेला कोश. तसा आपल्या पायाचा, पाय या शब्दाचा अर्थ काय? पादत्राण्यामध्ये पादत्राण ही जर पायावरचं आवरण कोश म्हणून विचार करायचा असेल तर पाय शब्दाचा अर्थ काय करता? पाय शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन भण्यते. स्वरूपावर घातलेले सगळे कोश तिसऱ्या दारामध्ये टाकावे लागतात. स्वस्वरूपावर आपण किती आवरणं टाकली आहेत महाराज? एक आवरण आहे का? माणसाच्या जीवन अज्ञानाचा विचार केला तर एक आवरणाचा विचार वेदांत करतो का? नाही ना महाराज. 3 आवरणाचा विचार केला. असत्वापादक आवरण वेगळं, अभानापादक आवरण वेगळं, अनानंदापादक आवरण वेगळं. 3 आवरणाचा, 2 आवरणाचा तर स्वतंत्र विचार आहेच आहे वेदांतामध्ये. असत्वापादक अभानापादक आवरण आहेच आहे. जोपर्यंत आमच्या ठिकाणी ही आवरणं आहेत तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होणार नाही. असत्वापादक आवरण असेल होणार नाही, अभानापादक आवरण असेल होणारच नाही, कुठल्याच अर्थाने होणार नाही. आवरणाचा त्याग करावा लागेल. पायावरचं आवरण म्हणजे जर पादत्राण असेल तर पाय शब्दाचा अर्थ स्वरूप आणि त्याच्यावरचं आवरण म्हणजे अज्ञान, त्याच्यावरचं आवरण म्हणजे भिन्न भिन्न आवरण. किती आवरण, किती कोश? वेदांताचा विचार केला तर 5 कोशांचा विचार वेदांत करतो. एक आहे अन्नमय कोश, दुसरा आहे प्राणमय कोश,
तिसरा आहे मनोमय कोश, चौथा आहे विज्ञानमय कोश आणि पाचवा आहे आनंदमय कोश. 5 कोशांचा पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये विद्यारण्य स्वामींनी याचा विचार केला. काय आहेत हे कोश? आपल्या स्थूल देहालाच अन्नमय कोश म्हणायचं. पंचमहाभूतात्मक आपला जो देह आहे तोच अन्नमय कोश आहे. अन्नमय कोश म्हणजे वेगळं काही नाही. आपल्या डोळ्यांनी हा जो देह आपल्याला दिसतो हा देह म्हणजे अन्नमय कोश. काय करा, पहिल्या तिसऱ्या दारामध्ये देहाबद्दलची ममत्व भावना टाकून द्या. देह टाका म्हणणं नाहीये, देह सोडा असं म्हणणं नाहीये, पण देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देहाचा जो कायम आठव आमच्या चित्तामध्ये आहे, कुठेही जाऊ द्या, आपल्या देहाचा आठव आहेच आहे की नाही? मी आहे हे आपल्या मनात कायम आहे की नाही? अरे प्रवचनाला आलो तरी मी आलो, प्रवचन केलं तरी मी केलं, मी इकडे गेलो तरी मी गेलो होतो. मी हा शब्द वगळून आपल्याला वाक्य तरी नीट बोलता येईल का? बोलून दाखवा. मी हा प्रथम पुरुषी एकवचनी शब्द न वापरता एखादं वाक्य तरी मला बोलून दाखवा. मला बोलून दाखवा मध्ये मी आलाच परत. विसरता येत नाही. हा मी कायम स्मरणात. मी 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 आहेच आहे. हा मीपणा जो आहे, हा मी बद्दलचा जो भाव आहे, देहाबद्दलच्या अस्तित्वाचा जी कायम जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये सोडून दिली पाहिजे. काही वेळेला देहाच्या अस्तित्वाचा विसर पडणं याच्यासारखी आनंदाची गोष्ट नसते. देहाच्या अस्तित्वाचा विसर पडला पाहिजे. सगळं विसरून एखाद्या वेळेला होत नाही असं नाही. भक्तिशास्त्रामध्ये यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती यद ज्ञात्वा स्तब्धो भवती. स्तब्धी भाव निर्माण होणं हे काय आहे? देहाचा विसर पडणंच आहे. आपल्या चिंतनाच्या आलंबनापुढे आपल्या देहाचा विसर पडण्यात किती आनंद असतो हे तल्लीन होऊन काम करणाऱ्याला विचारा. म्हणून तर बाण बनवणाऱ्या एखाद्या भिल्लाला, एखाद्या लोहाराला दत्तगुरूंनी गुरु करून घ्यावं. बाण तयार करत होता लोखंडाचा, समोरून राजाची स्वारी वाजत गाजत गेली तर त्याला कळलं नाही. देहाचा विसर पडला की नाही? भजन करणाऱ्याला एखाद्याला देहाचा विसर पडेल की नाही? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने विसर पडतो. देहाचा विसर पाडी मज. विसर पडतोच देहाचा. आनंदानं भजन करणारा एखादा वारकरी, कुणीतरी येतं त्याच्याकडे, दरवाजा वाजवतं, मग तो भानावर येतो म्हणतो, अरे किती वाजले हो तुम्ही आलात? तो म्हणतो अहो संध्याकाळचे 4 वाजले. मग हा वारकरी म्हणतो, अहो बघा ना, हो भजन करायला लागलो सकाळी 8 वाजता, अन्न पाण्याची सुद्धा मला शुद्ध राहिली नाही, 4 वाजले. सकाळी 8ला भजनाला बसलाय, 12 वाजून गेले, घड्याळ बघून भजन नाही करत आहे तो. झाले 2 तास, आता चला पुंडलिक वरदा, आता जेवण करा, थोडा वेळ झोपा, पुन्हा संध्याकाळचं भजन नंतर बघू. नाही ना, त्याचं चालूच आहे साधना. देहाचा विसर पडला. भुकेचा, देहाचा म्हणजे देहाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या सर्व विकारांचा विसर पडला. क्षुधातृषेचा विसर पडला. हे सगळंच तिसऱ्या दारात टाकावं लागतं. त्याच्याशिवाय आज जाता येत नाही. तिसऱ्या दारातून त्या न्यूटनच्या बाबतीत सांगतात. न्यूटन सारखा इतका मोठा वैज्ञानिक, मोठा शास्त्रज्ञ, तो आपल्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत राहायचा. त्याचा जो कोणी आचारी वगैरे, त्यांनी ते अन्न वगैरे शिजवण्याकरता, वाढण्याकरता, काही काम करण्याकरता जो आचारी, काही काम करणारा माणूस ठेवला होता, तो मनुष्य त्याच्याकरता स्वयंपाक तयार करायचा आचार्य. आता हा कामात गुंतला, त्याला काय फरक पडायचा आहे? मग हा आचारी थांबून राहायचा. मग न्यूटन कधीतरी रात्री प्रयोगशाळेतून बाहेर यायचा, चला बाबा आता भूक लागली, जेवायला वाढा. मग तो सकाळी आलेला आचारी रात्रीपर्यंत त्याच्याच घरी राहायचा. न्यूटनला इथे कळलं की आपल्यामुळं त्याचा खोळंबा होतो, विनाकारण त्याला थांबून राहावं लागतं. मग एके दिवशी न्यूटनने त्याला सांगितलं, बाबा एक तू काम करत जा, तुझा स्वयंपाक झाला ना की तू माझं ताट, तू तर जेवण करतच जा, पण माझं ताट वाढून माझ्या प्रयोगशाळेच्या बाहेर टेबलावर आणून ठेवत जा. माझे प्रयोग झाले, मला भूक लागली, भुकेची जाणीव झाली की माझा मी येईन, मी ताट वाढलेलंच असेल, माझा मी जेवण करीन आणि जाईन कामाला परत. माझ्यासाठी तू तिष्ठत राहू नकोस.
एवढं करत जा. त्यालाही तेच पाहिजे होतं आचार्याला. तो म्हणला बरोबर हेच करीन. दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी ताट आणून वाढून ठेवायचं. त्याला जेव्हा वेळ होईल तेव्हा त्याने यायचं, जेवण करायचं, पुन्हा आपल्या कामामध्ये मग्न व्हायचं. एके दिवशी न्यूटनकडे तो एक माणूस आला, काही कामाच्या निमित्तानं आला, सकाळीच आला. आल्यानंतर त्या नोकरांनी सांगितलं आमचे साहेब अजून प्रयोगशाळेत आहेत, यायला वेळ लागेल, तुम्ही बसा. तो बाहेरच्या तिथं बाकावर बसला. बसल्यानंतर 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. न्यूटनचं काम काही संपेना आणि याचं काम झाल्याशिवाय याला जाता येईना. हा वाट बघत बसून राहिला. 12 वाजल्यानंतर हा जो आचार्य होता त्यांनी ताट वाढलं, आणून टेबलावर ठेवलं. तो निघून गेला. त्यांनी सांगितलं ते बाहेर येतील तेव्हाच भेटतील, मध्ये जायला कुणालाही परवानगी नाही, तुम्ही आत जायचं नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी वाट बघत बसतो. तो बाहेर बसून राहिला. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले. न्यूटन काही बाहेर यायची लक्षणं दिसणार. बरं, हा सकाळी 8 वाजता आलेला 3 वाजेपर्यंत बसून राहिला, त्याला काही आहे की नाही हो? त्याने विचार केला 8ला आलोय, 3 वाजले, अजून पोटामध्ये अन्नाचा कण नाही, हा बाहेर यायचा कधी, आपलं काम व्हायचं कधी, घरी जाऊन आपण जेवायचं कधी. म्हणून त्यांनी विचार केला, समोर टेबलावर आयतं ताट वाढून ठेवलेलं होतं. जेवणाचं ताट वाढलेलं समोर दिसल्यावर त्यांनी काही मागचा पुढचा विचार केला नाही. भूक लागली होती. न्यूटनचं जे जेवण वाढून ठेवलेलं होतं ते सगळं खाऊन घेतलं. सोमवार तिथंच सुटला. त्याचा सोमवार सुटला, सगळं झालं. आता त्याला वाटलं काय करावं. आता जर न्यूटन आला आणि माझं जेवण तू जेवलास म्हणून रागावला तर आपलं काही काम होणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्या ताटावर पहिल्यासारखं दुसरं ताट झाकलं आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला. 3-3:30 वाजता त्याचं जेवण झालं आणि तो जागेवर जाऊन बसला. न बसला 4 वाजता न्यूटन जेवाय करता बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्यांनी त्याला बघितलं, अरे नमस्कार नमस्कार झालं. झाल्यानंतर मग ते बाबा कसं काय आलात, काय काम काढलं. मग यांनी सांगितलं असं असं. अहो किती वाजता आलात म्हणे, सकाळी 8 पासून बसलोय, आता 4 वाजले, 8 तास झाले मी इथं बसून आहे. काय म्हणे तुमचं तो काम संपलं नाही म्हणून तिष्ठत बसा. मग न्यूटनने त्याची क्षमा मागितली, बाबा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, बसा बसा, पण मलाही भूक लागली, आता असं करू म्हणे तुम्ही इथं बसा, मी जेवण करतो आणि जेवता जेवता बोलतो, म्हणजे माझाही वेळ वाचेल, तुमचंही काम लवकर होईल, काही चिंता करू नका. जेवता जेवता बोलतो म्हणलं की याच्या पोटात गोळा उठला. याला वाटलं आता काही खरं नाही आपलं, हा ताट काढेल आणि आत अन्न नाही म्हणून आपल्याला शिव्या देईल, कोण जेवलं म्हणून विचारेल, त्याचा नोकर येऊन सांगेल मी ताट वाढून गेलो होतो, बाहेरून कुणी आलं नाही, इथं न्यूटन बाहेर आला नाही, मग जेवणारं कोण आहे, मीच आहे, मला पकडून हा आपलं काम करणार नाही. म्हणून त्याला वाईट वाटलं, पण करतो काय, तो म्हणाला ठीक आहे. म्हणून न्यूटन टेबलाशी बसला, त्याने वाढलेल्या ताटावरचं ताट काढलं आणि आत बघतो तर काही नाही, वाट्या रिकाम्या, ताट रिकामं. कारण याला बसून बसून भूक लागलेली, याने मीठ सुद्धा ठेवलं नव्हतं, काही ठेवलं नाही, सगळं ताट स्वच्छ चाटून पुसून स्वच्छ केलेलं. काय करावं, न्यूटनने बघितलं, याला वाटलं आता हा रागावणार, पण न्यूटनने कपाळाला हात लावला, हसला. न्यूटन त्या माणसाला म्हणाला, बघा आम्ही शास्त्रज्ञ असे आहेत, अहो ताटात अन्न नाही याचा अर्थ मगाशीच मी जेवण करून गेलोय, पण अजून माझ्या लक्षात नाही म्हणे मी जेवलो का नाही. काय हे, देहाचा विसर पडल्याशिवाय अशी मोठी कामं होत नाहीत हातून. देहाचा विसर पडला पाहिजे. जर चांगलं कार्य करायचं असेल तर सामान्य चांगल्या कार्याकरता, विज्ञानाच्या कार्याकरता जर विसर पडायचा असेल तर भगवत कार्याकरता देहभाव जिवंत ठेवून चालेल? चालत नाही. देहाचा विसर पाडी मज पादत्राण बाहेर टाका, याचा अर्थ आत्मस्वरूपावर निर्माण झालेले कोश बाजूला ठेवा. कोश बाजूला ठेवा याचा अर्थ पहिला कोश आहे अन्नमय कोश, बाजूला ठेवा. दुसरा कोश आहे प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हणजे काय, कर्मेंद्रिय आणि प्राण यांच्यापासून बनलेला जो कोश तो प्राणमय कोश. कर्मेंद्रिय आणि प्राण म्हणजे काय आलं तिथं, कर्मेंद्रिय म्हणजे काय आली, गुण कोणता आला, रजोगुण आला ना. रजोगुण आणि प्राण, रजोगुणाचं कार्य असणारी कर्मेंद्रिय आणि प्राण या दोन्हींनी मिळून प्राणमय कोश बनतो. हाही कोश सोडला पाहिजे. कर्मेंद्रिय आणि प्राण यांचा कोश सोडला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे याचाही थोडा, आता हे सगळं सांगत बसू तर आपल्याला उशीर लागेल. याच दारामध्ये किती दिवस बसायचंय, पुढच्या दारात गेलं पाहिजे. प्राणमय कोश, कर्मेंद्रिय, रजोगुण, रजोगुणापासून निर्माण होणारं जे जे काही आहे ते सगळं टाकलं पाहिजे.
प्राणाच्या आधारावर जे जे सगळं चालतं त्याची आसक्ती सोडली पाहिजे. कर्मेंद्रियांचा त्याग केला पाहिजे. कर्मेंद्रियाचा त्याग केला पाहिजे म्हणजे हातपाय न हलवता बसून राहिलं पाहिजे असं नाही. कर्मेंद्रियाचा त्याग केला पाहिजे म्हणजे त्या कर्मेंद्रियांना विषयापासून आवरलं पाहिजे. हे आपल्याला करावं लागणार. मग हा कोश प्राणमय कोशानंतर येतो तो मनोमय कोश आहे. मनोमय कोश काय आहे? पंच ज्ञानेंद्रिय आणि मन. मन आणि ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय सत्वगुण मिलित सत्वांशाचा परिणाम म्हणून मन. अंतःकरणाचा विचार करायचा झाला तर तोही मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. पंचमहाभूतांच्या मिलित सत्वांशाचा परिणाम म्हणजे अंतःकरण. आणि ज्ञानेंद्रिय ही सुद्धा सत्वगुणापासूनच निर्माण झाली. याचा जर बारकाईनं विचार केला तर ज्ञानेंद्रिय आणि मन काय टाकायचं याच्याकडे? जी ज्ञानेंद्रिय आमच्या पंच विषयाकडे तमोगुणात्मक असणाऱ्या पंच तन्मात्राकडे प्रवृत्त होतात त्या ज्ञानेंद्रियांना त्या तमोगुणात्मक पंच तन्मात्रांपासून आवरलं पाहिजे. नको त्या इंद्रियांना त्या विषयाकडे जाऊच द्यायचं नाही. कसं काय करायचं? त्याला आधार काय घ्यायचा? मन हा त्याला दिलेला आधार आहे. मनाचं चंचलत्व संपवून टाकायचं. बदलत्या परिस्थिती होतं काय? माणसाची वृत्ती प्रत्येक वेळेला नवीन विषयाकडे जाते. का जाते? कारण गेलेल्या विषयाकडून परत येते म्हणून. वृत्ती जर परतच न आली तर नवीन विषयाकडे जाता येणार नाही. नवीन विषयाकडे जाता येणार नाही. वृत्ती गेली विषयाकडे परतच न आली. घटाकडे गेली परत आली म्हणून पटाकडे. पटाकडून परत आली म्हणून अमक्याकडे, म्हणून व्यक्तीकडे. व्यक्तीकडून परत आली पुरुषाकडे, पुरुषाकडून परत आली स्त्रीकडे, स्त्रीकडून परत आली घराकडे, शेताकडे, अमक्याकडे तमक्याकडे. का जाते? परत येते म्हणून जाते. परतच येऊ द्यायचं नाही. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे. मागे फिरूच द्यायची नाही दृष्टी. माघारी न फिरे. असं आपल्या बाबतीत जर घडेल तर परब्रह्मस्वरूपता. कारण वृत्ती स्थिर राहील तर तिथंच राहील. अन्य पदार्थांकडे वृत्ती स्थिर राहणार नाही. त्याची कारण परंपरा वेगळी. पण मनाचं चंचलत्व थांबवून टाकायचं. मनाला मन जे चंचल आहे एका ठिकाणी थांबत नाही. संकल्प विकल्प करतं. जे अंतःकरण संकल्प विकल्प करतं तेच मन. संकल्प विकल्पात्मकम इदम अंतःकरणम मनः. मन म्हणजे काय? संकल्प विकल्प करणारं अंतःकरण. त्याचे संकल्प विकल्प बंद करून टाकायचे. त्याचा संकल्प बंद झाला की विकल्प बंद होईल. मला हे करायचंय, मला हे करायचं नाही, हे संकल्प माणसाला जन्मजन्मांतरामध्ये अडकवतात. नाही हो, माझी इच्छा आहे गाडी घ्यायची आहे, माझी इच्छा आहे घर बांधायचं आहे, आणि त्याच रात्री मरण आलं. आता त्या संकल्पाकरता पुन्हा जन्म घ्यावा लागेल की नाही? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आहेच की नाही? त्या वासना जिवंत राहतात, जन्म मरणाला कारण ठरतात. मनाला शांत करा. कसं करा? कोणत्याही पद्धतीनं करा. अध्यात्मविद्या अधिगमः साधुसंगमएवच वासना संपरित्यागः प्राणस्पंद निरोधनम एता असतो युक्तयः पुष्टा संती चित्त जये किल. कोणत्याही अंगाने करा. ज्ञानानं मन शांत करा चालेल. संत संगतीनं मन शांत करा चालेल. संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे चालेल ना. साधू संगतीनं मन शांत करा. नाही, वासनेचा त्याग करून मन शांत करा. ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमाली समूळ ज्याची. ब्रह्मरस गोडी तयासीच फालती, इतरांना नाही. इंद्रियांना आवरलं पाहिजे. इंद्रियासी चोरोनी जेवी तयासीच फावे, इतरांना नाही, दुसऱ्यांना नाही. श्रवणासवे सुमना, मनाला समाधी जोडे. त्याला चांगल्या श्रवणाकडे लावा. नाही जमलं प्राणस्पंद निरोधनम, प्राणायामाने का होईना पण मन आवरा बाबा. काही करा. काय काय करीतो या मना परी नाईके नारायणा. तुकोबारायांचा अनुभव आहे. थांबवा त्या मनाला. इकडं तिकडं जायचं थांबवा. रामचंद्र प्रभू म्हणतात मलाही आवरत नाही, मी प्रयत्न करत नाही असं नाही. मम चित्त महारण्ये व्यामोहती मिराकुले शून्य तांडविने जाता वृतमाशा पिशाचिका. आशा नावाची राक्षसीण माझ्या मनामध्ये येऊन बसली, माझं मन शांत ठेवत नाही. योगवासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभू बोलतात आपल्यासारख्यांचं काय व्हायचंय? मनोमय कोशामध्ये ज्ञानेंद्रिय आणि मन
याच्यामध्ये मनाला शांत करणं, मनोमय कोश, काहीतरी तो कोश काढून टाकला पाहिजे. तिसऱ्या दारात हे करा. नंतर येतो तो विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे काय? पंच ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी या दोन्हीला म्हणून मिळून विज्ञानमय कोश म्हणायचं. बुद्धीचा विचार करा. काय करायचं या बुद्धीचं? ही बुद्धी दोन पद्धतीनं काम करते. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी त्याचा विचार केला. ही बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो अव्यवसायी नाम. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग धरू जाता संग तव तो होय बाधक. तुकोबाराय बोलतात, बुद्धीच्या नादाला लागून काय मिळणार? मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे. इंद्रिया किरजोगे काय होईल? ज्ञानोबाराय बोलतात. मग बुद्धीचं काय करायचं? दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, आहे की नाही? बुद्धीचं काहीतरी करावं लागेल. सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी भी. परमात्मा दिसेल सूक्ष्म बुद्धीनच दिसेल, कारण तो सूक्ष्म आहे. सूक्ष्मत्वात तद विज्ञेयम दूरस्थम चांतिके च तत्. गीता बोलते, एखादा खिळा जमिनीवर पडला, दाभण जमिनीवर पडलं, लोखंडाची काम जमिनीवर पडली, डोळ्याला दिसेल की नाही? दिसेल. पण सुई जमिनीवर पडली, साध्या डोळ्याला दिसेल? म्हाताऱ्याच्या नाही, भिंग घेऊन बघावं लागेल. नाही, शेणाचा गोळा हातात घेऊन टिपून घ्यावं लागेल. काच जेव्हा जमिनीवर पडून फुटते त्यावेळेला काय करतात बायका? शेणाचा गोळा घेतात. आता शेणच राहिली नाही, कणकेच्या जीवावर उठलेत, कणकेचा गोळा घेतात, टिपून घेतात, आहे की नाही? बारीक बारीक. जर काच जेवढी बारीक असेल तेवढे त्याच्याकडे बघायला दृष्टी बारीकच लागेल की नाही? परमात्मा तर सगळ्यापेक्षा बारीक. बुद्धीचा उपयोग करायचा कुठं? बुद्धी दोन्ही बाजूनी विचार करा. समया स्वच्छया बुद्ध्या सततम निर्विकारया यदा यद क्रियते राम तद दोषाय सर्वदा. योग वसिष्ठामध्ये विचार केला. रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ महामुनी बोलतात, समया स्वच्छया बुद्ध्या सततम निर्विकारया. समया म्हणजे सम झालेली, स्वच्छ झालेली आणि सतत निर्विकारी असलेली बुद्धी जर असेल तर त्या बुद्धीनं यदा यद क्रियते, त्या बुद्धीनं जे काही केलं जाईल तत् अदोषाय, त्याच्याने माणसाला दोष लागणार नाही. बुद्धी सम असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे आणि सतत निर्विकार असली पाहिजे. बुद्धी बिघडली, सगळंच बिघडलं, सगळंच बिघडलं. बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयोनय संकाशो हृदयान्नापसर्पती. महाभारताने विचार केला. बुद्धौ कलुषभूतायाम, बुद्धी जर कलुषित झाली आणि माणसाचा विनाशकाळ जर जवळ येऊन ठेपला तर माणसाला अनीती सुद्धा नीती म्हणून हृदयात ठाण मांडून बसते. अनयो नय संकाशो हृदयान्नापसर्पती. अनीती सुद्धा नीती वाटायला लागते. अरे, द्रौपदी ही आपल्या घराची सून आहे याचा विचार न करता दुर्योधन तिच्या वस्त्राला हात घालतो म्हणजे काय आहे? अनीती नीती वाटायला लागते. आमची दासी झाली, अनीती नीती वाटायला लागते. आहे का नाही? उदाहरण आहेत का नाही इतिहासामध्ये? अशी कितीतरी उदाहरणं, एक असं नाही, अशी कितीतरी उदाहरण. कशामुळं? बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते. बुद्धी कलुषित झाली आणि विनाशकाळ जवळ येऊन ठेपला. मग बुद्धीचा उपयोग करायचा कसा? ते ज्ञानोबाराय सांगतात. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. विज्ञानमय कोशाचा नाश करण्याकरता हा विचार ज्ञानोबारांनी 5व्या अध्यायामध्ये विशेषत्वाने आपल्या समोर ठेवला. हे केलं पाहिजे. विज्ञानमय कोश टाकला पाहिजे. कुठल्या दारात? तिसऱ्या दारात टाकायचा. ही 5 पादत्राणच आहेत. एकावर एक, एकावर एक, एकावर एक. माणसं घालतातच की नाही? मोजे, मोज्यावर दुसरा मोजा, त्याच्यावर पुन्हा चपला, त्याच्यावर अजून आहेच आहे की नाही? तसं हे पंचकोश म्हणजे काय आहेत? आपल्या पायातल्या वाहनाच आहेत, स्वरूपावर घातलेले कोशच आहेत. हे काढून टाकले पाहिजेत. विज्ञानमय कोशाच्या नंतर येतो तो आनंदमय कोश आहे. कारण शरीरामध्ये आनंद आदी वृत्तीसह असणारं जे सत्व आहे त्याला आनंदमय कोश म्हणतात. 3 देहाच्या ठिकाणी या पंचकोशाचा विचार केला. स्थूल देहाचा विचार करताना अन्नमय कोशाचा विचार आहे. प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोशाचा विचार करताना सूक्ष्म किंवा लिंग देहाचा विचार आहे. आणि आनंदमय कोशाचा विचार करताना कारण शरीराचा विचार आहे.
या सगळ्या कोशांची निवृत्ती झाली पाहिजे. कशी? विद्यारण्य स्वामी सांगतात, अन्वय व्यतिरेकाभ्याम पंचकोश विवेकतः स्वात्मानं तद उद्धृत्य परम ब्रह्म प्रपद्यते. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती व्हायची असेल तर या पंचकोशाचं निराकरण झालं पाहिजे. हे निराकरण झाल्याशिवाय ब्रह्म प्रपद्यते होणार नाही. त्याला परब्रह्म स्वरूपाची यथार्थ जाणीव होणार नाही, प्राप्ती होणार नाही. याच्याकरता या कोशाचं निराकरण करा. हे कोश म्हणजे काय आहेत? आवरण आहेत. आवरण म्हणजे काय? आवरण म्हणजे चपला आहेत. कशावरच्या? पायावरच्या. पाय म्हणजे काय? स्वरूप. स्वरूपावर घातलेलं आवरण म्हणजे पायामध्ये घातलेल्या या चपला, त्याचं निराकरण तिसऱ्या दारामध्ये करायला नाथ महाराज सांगतात. पादत्राणादी सामुग्री म्हणून नुसतं पादत्राण नाही, पादत्राणादी आधी घेतलं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे एका कोशाचा विचार करायचा नाही, पंचकोशाचा विचार करायचा, सगळ्या कोशाचा विचार करायचा. तिसरे द्वारी पैर आहे. तिसऱ्या दारातून आत गेल्यानंतर आता विश्रांतीची गरज आहे. आता एकदम चौथ्या दारात जाता येत नाही. का? कारण चौथ्या दारापासून विचार फार महत्वाचे आहेत. चौथे द्वारी सांडिता अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ, सहावे द्वारी समस्त साधने स्वये राहती, सांडो निमित्तपणाचा सांघात मग रिघावे सातवे द्वारात. नाथ महाराज सांगतात त्या अजून 3 दाराचा काय 4 दाराचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यातल्या चौथ्या अर्थ नावाच्या पदार्थाचा त्याग चौथ्या द्वारात करायला सांगितला. त्याचा विचार काय आहे तो उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.